हॉटेलसारखी तंदूर रोटी घरच्या घरी आज बनवूया. राधे राधे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी मैदा, 1 चमचा साखर, खाण्याचा सोडा चिमूटभर, दही अर्धी वाटी. दही मैद्यामध्ये मिक्स करून घ्यावे. मीठ चवीनुसार. नंतर व्यवस्थित मळून घ्यावे. हलक्या हाताने व्यवस्थित मळून घ्यावे. थोडंसं पाणी लागेल तसे टाकावे. पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. नंतर वरून थोडंसं तेल टाकून हलक्या हाताने मळून घ्यावे. नंतर 10-15 मिनिटासाठी आपण तिंबलेला मैदा तसाच ठेवून द्यावा. त्या करून ते व्यवस्थित फुगेल. नंतर त्याचा थोडासा पेढा घेऊन तंदूर रोटी लाटण्यासाठी घ्यावी. तंदूर रोटी दोन्ही साईडनी लाटावी, जेणेकरून व्यवस्थित तंदूर रोटी फुगते. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यावी. कोथिंबीर टाकलेली नंतर त्याच्या खालच्या साईडला पाणी लावून घ्यावे. तंदूर रोटीला जास्त प्रमाणात पाणी लावून घ्यावे, जेणेकरून आपली तंदूर रोटी तव्यावरून खाली पडणार नाही. पाणी लावलेली साईड तव्याच्या खालच्या साईडला टाकावी, जेणेकरून आपली तंदूर रोटी खाली पडणार नाही. जास्त मोठा पण गॅस नसावा, थोडासा मध्यम प्रकारचाच गॅस चालू असावा. अशा प्रकारे आपले तंदूर रोटीवर छान बबल्स येत आहेत. नंतर तंदूर रोटी आपली वरच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यावी. वा वा, कसली मस्त झालेली आहे आपली तंदूर रोटी. छान प्रकारे भाजलेली आहे. खालच्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यावी. खालच्या साईडने पण व्यवस्थित सोनेरी कलर आलेला आहे. थोडंसं वरतून तूप टाकून घ्यावे. अशा प्रकारे आपली हॉटेलसारखी घरच्या घरी बनवलेली आहे तंदूर रोटी.